नमस्कार। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आता हाती येत आहेत। 6 ते 7 फेऱ्या आतापर्यंत झालेल्या आहेत आणि या 6 ते 7 फेऱ्यांमध्ये आपण पाठीमागे पाहू शकतोय प्रचंड। आपण आता मिरजेमध्ये आहोत। मिरजेमध्ये वैरण बाजार परिसरात जे शासकीय गोडाऊन आहे, या गोडाऊन मध्ये हे मतमोजणी केंद्र सुरू आहे आणि या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आता आपण बघू शकताय प्रचंड प्रमाणात आपापल्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच आनंदोत्सव साजरा केला जातोय। गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण केली जाते। आपापल्या पक्षाचे झेंडे या ठिकाणी हातात घेऊन हा जल्लोष या ठिकाणी साजरा होतोय। फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी या ठिकाणी होते आणि आता अजून दुपारपर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे। आता तासगाव पंचायत समिती गणांमध्ये तासगाव तालुक्यातली जे पंचायत समिती आहे यामध्ये 4 गणांमध्ये 4 गणांपैकी 3 गणांवर संजय काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असणारे जी आघाडी आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे यांनी वर्चस्व गाजवलेलं आहे। तर फक्त एका गणावरती मात्र विद्यमान आमदार रोहित पाटील यांची सत्ता आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। मिरज पूर्व भागामध्ये सलगरे असेल, मालगाव आहे, आरग बेडग आहे, या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मोठी चुरस बघायला मिळत आहे आणि इथून पुढच्या या संध्याकाळपर्यंतच्या काळामध्ये अशा तऱ्हेनं अनेक निकाल आता हाती येणार आहेत। प्रचंड गुलालांची उधळण होते। आपण पाठीमागे पाहू शकताय गुलालांची उधळण केली जाते। प्रचंड प्रमाणात लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे आणि पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल या मध्ये कोण निवडून जाणार आणि कोण निवडून आलेला आहे याचा मोठा आनंद या ठिकाणी आता पाहायला मिळतोय। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।